मैत्रिणींनो, मी सुप्रिया टेलर्स सर्व गुण स्त्री संपन्न या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपला शिवण क्लासचा मोफत शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे। तर मी तुम्हाला या अगोदर ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगितलंच होतं, तरी सुद्धा चला मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून घेते ब्लाऊज वरती मापे कशी, ब्लाऊज वरून मापे घ्यायची कशी आपल्याला कटिंग करायचं असेल तेव्हा। तर पहिल्यांदा ब्लाऊज सरळ व्यवस्थित करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहिल्यांदा आपण घेणार आहोत, हा मागचा भाग आहे, पहिल्यांदा आपण घेणार आहोत मागची उंची। तर या शोल्डर पासून कमरेपर्यंत जी उंची भरते ती उंची घ्यायची आहे। तर या इथे आपली उंची भरली आहे 15। त्यानंतर मी इथं लिहून घेतलंय 15, तुम्ही पाहू शकता। आणि मेन उंचीमध्ये आपल्याला 2 इंच मिळून पेपरवरती माप टाकायचं असतं। त्यानंतर या इथे गळ्याची साईज पाहून घेणार आहोत। तर या इथे मागचा गळा, जर तुम्हाला वरतून माप घ्यायला अवघड जात असेल तर तुम्ही ह्या पट्टीनुसार माप सुद्धा घेऊ शकता। तर इथे मागची पट्टी आहे 4। त्यानंतर मागचा गळा मोजायचा आहे। तर शोल्डर पासून आपला गळा जिथपर्यंत गोल आकार आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचा आहे। तर या इथे आपला गळा भरलेला आहे 11। तर इथं लिहून घेतलेला आहे मागचा गळा 11। त्यानंतर शोल्डर मोजून घ्यायचा आहे। तर आपला शोल्डर थोडासा ब्लाऊज पांगून घ्यायचा आहे आणि शोल्डर मोजून घ्यायचा आहे। तर या इथे आपला शोल्डर भरलेला आहे 11। तर या इथे मी लिहून घेतलंय शोल्डरचं माप 11 म्हणून, आणि माप टाकताना शोल्डरच्या निम्मे करून 5.5 असं माप टाकायचंय। गळा रुंदी 2.5 आणि शोल्डर 3 अशा प्रकारचं पूर्ण माप आपलं शोल्डरचं 5.5 असं होणार आहे। त्यानंतर भाईचं माप घ्यायचंय। भाई जिथपासून भाई जोडलेली आहे तिथपासून दंड घेरापर्यंत या इथे आपली भाई भरली आहे 5.5। त्यानंतर इथं मी लिहून घेतली 5.5, आणि आपण साधा ब्लाऊज पाहतोय त्यामुळे मेन भाईमध्ये 2 इंच मिळवायचे। तुम्ही इथं पाहू शकता या इथे मी 2 इंच मिळून घेतलेला आहे। 5.5 अधिक 2 बरोबर 7.5। त्यानंतर आता आपण घडीचं माप कसं घ्यायचं ते पाहणार आहोत। तर आपलं जे हुक पट्टी आहे, तर हुक पट्टीपासून आपली जी फिटिंगची शेवटची टीप आहे तिथपर्यंत माप घ्यायचे। तर या इथे आपलं माप भरतंय 11। तर 11 हे घडीचं माप आलेलं आहे। तर 11 घडीमध्ये आपल्याला 2 मिळवायचेत, म्हणजे 11 अधिक 2 13। तर आपली कागदावर कटिंग करण्यासाठी 13ची घडी मैत्रिणींनो तयार होते। त्यानंतर आपण व्यवस्थित हुक लावून घ्यायचे, खालचं एक आणि वरचं एक हुक लावायचे। त्यानंतर आपण पुढचा गळा पाहणार आहोत। तर शोल्डर पासून बरोबर आपला पुढचा गळा किती आहे, तर शोल्डर पासून बरोबर जिथपर्यंत जे आपलं वरचं हुक आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने सरळ इथपर्यंत आपण गळा पाहायचा आहे, कारण हा गोल आकार अर्धा इंचावरून दिला जातो। तर इथं आपला गळा भरतोय 5.5 अधिक शोल्डर अर्धा इंच। तर अशा पद्धतीने पुढचा गळा इथे 5.25, पुढचा गळा 5.5 भरलेला आहे आणि अधिक शोल्डर अर्धा इंच, अर्धा म्हणजे अशा 2 रेषा मारून घ्यायच्यात। त्यानंतर बरोबर आपला गळा होतोय 5.5 अधिक अर्धा 6 इंच। तर इथे पुढचा गळा आपला 6 इंचाचा तयार झालाय मैत्रिणींनो। त्यानंतर आपण ब्लाऊज उलटा करून घेणार आहोत। तिथेच आपण दंडघेर, मुंडा आणि कमरेचं माप पाहून घेणार आहोत। त्यानंतर ब्लाऊज उलटा करून घेतलाय आणि जे आपलं शेवटचं हुक आहे, शेवटचं जे हुक बसवतो तिथपासून जे हुक अडकवायला जे आपण लूक करतो तिथपर्यंत आपण कमरेचं माप मोजून घ्यायचंय अशा पद्धतीने। तर या इथे आपलं 35 34.5 असं माप भरलेलं आहे, तर आपण 34च धरूयात। त्यानंतर मुंड्याचं माप अशा पद्धतीने घ्यायचंय। बाही उलटी करून घेतल्याच्या नंतर जो आपला शोल्डर आहे तिथपासून फिटिंगची जी शेवटची टीप आहे तिथपर्यंत मुंड्याचं माप घ्यायचंय। तर हा फिटिंगसाठी मुंडा भरलेला आहे 8.5। तर या इथे मी लिहून घेतलंय मुंडा बरोबर 8.5। त्यानंतर दंडघेराचं माप, तर दंडघेर जे आपली शेवटची फिटिंगची टीप आहे तिथपर्यंत शोल्डरच्या बरोबर अशी घडी घालून घ्यायची बाहीची, आणि तिथपासून जी शेवटची फिटिंगची टीप आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचे। तर आपला दंडघेर भरलेला आहे 7।
तुम्ही पाहू शकता इथं मी मांडून घेतले 7. तर यानंतर आता छाती कशी मोजायची बऱ्याच वेळेला गोंधळ होतो. तर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालचं एक आणि वरचं एक फूक लावून घ्यायचंय आणि ब्लाऊज एकदम सरळ करून घ्यायचा आहे. जर फिटिंग बरोबर असेल तर आपलं छातीचं माप तितकंच येणार, दोन्ही साईडचं पण सेमच येणार. तर या इथे अशा पद्धतीने ब्लाऊज मांडून घ्यायचा आहे. आणि आपले अगोदर घडीसाठी आपण जे माप मोजलं होतं ते 11 भरलं होतं. तर पहिल्या हुकापासून ते शेवटच्या टिपापर्यंत बरोबर 11 हे माप भरलेलं आहे. तर 11ची 4 पट करायचंय. 11 चोक 44 म्हणजे ह्या ब्लाऊजच्या छातीचं माप आहे 44. आणि जर तुम्हाला तसं काढायला अवघड वाटत असेल तर ही फिटिंगची शेवटची टिप ते ही फिटिंगची शेवटची टिप दुसऱ्या साईडची अशा पद्धतीने हे माप घ्यायचंय. इथे पाहू शकता तुम्ही बरोबर 22 इंच भरलं आहे. म्हणजे 22च्या दुप्पट 44 म्हणजे 44चा चौथा भाग 11 म्हणजे आपली 11ची घडी अगदी बरोबर आहे. चला तर आता पेपरवरती माप कसं टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा फुल स्केपची वही करायची आहे. तुम्हाला जर परफेक्ट ब्लाऊज क्लास शिकायचा आहे तर वही करायची एक फुल स्केपची. त्यानंतर पहिल्या पानावर नाव टाकायचंय, साध्या ब्लाऊजचे पार्ट. त्यानंतर पहिल्यांदा लिहायचंय पहिला क्रमांक पुढील भाग आणि टक्स, दुसरा क्रमांक मुंडा, तिसरा क्रमांक शोल्डर, चौथा क्रमांक पुढचा गळा, पाचवा क्रमांक प्रेसपट्टी, 6वा क्रमांक काजपट्टी, बाहेर 7वा क्रमांक बाहेरची पट्टी, 8वा क्रमांक बाही, 9वा क्रमांक दंडघेर, 10वा क्रमांक कमर, 11वा क्रमांक मागचा भाग, 12वा क्रमांक मागचा गळा, 13 क्रमांक कमरपट्टी, 14 क्रमांक मागचे टक्स आणि 15वा छाती. तर हे आहे साध्या ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊजची ओळख. हे 100% लिहून घ्यायचंय मैत्रिणींनो, कंटाळा करायचा नाही. तुम्हाला जर मशीन क्लास खरंच शिकायचा आहे तर वही करा. त्यानंतर कोणत्या कोणत्या साईजला मुंडा कसा घ्यायचा हा प्रश्न असतो. तर मी तुम्हाला सोपं करून सांगते, हा चार्ट दाखवते. तर 28 ते 32 छाती असेल, 28 ते 32 छाती असेल तर 5.5चा मुंडा घ्यायचा आहे. त्यानंतर 34 ते 38 छाती असेल तर 5.25चा मुंडा घ्यायचा आहे. 5.25 म्हणजे 6ला पाऊण भाग कमी. त्यानंतर 40 ते 42 छाती असेल तर मुंडा घ्यायचा आहे 6. त्यानंतर 44 ते 48 छाती असेल तर मुंडा घ्यायचा आहे 6.5. हे मैत्रिणींनो अगदी परफेक्ट माप आहे. हा चार्ट सुद्धा साध्या ब्लाऊजची ओळख जिथं पार्ट लिहिलंय तिथं लिहून ठेवा. त्यानंतर आपण आता ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. माप तर आपण काढून घेतले. त्यानंतर चला अशा पद्धतीने हे तुम्ही लिहून घ्या ब्लाऊजची ओळख. त्यानंतर आता आपण माप टाकून घेणार आहोत ब्लाऊजचं. तर या इथे चार्टची मी डबल फोल्डची घडी केलेली आहे. त्यानंतर आपल्या घडीचं माप आलेलं आहे 11. तर 11 अधिक 2 13. 2 इंच मिळवायचे जी आपली मेन घडी असते त्यात. इथं टिक मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 15. 15 अधिक 2 17. त्यानंतर या इथं आपला शोल्डर आहे 5.5. तर 2.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घ्यायचंय. त्यानंतर 3 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचंय. त्यानंतर आपली घडी आहे 13. तर शेवटी घडीचं मार्किंग करून घ्यायचंय. यानंतर वरच्या साईडला आपली 3 मार्किंग येणार आहेत, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर मैत्रिणींनो आपल्या छातीचं माप आहे, छातीच्या घडीचं माप आहे 44. तर 44 साठी आपल्याला 6.5चा मुंडा लागणार आहे. तर या इथे आपण 6.5 माप टाकून घेणार आहोत. हा ब्लाऊज साधा आहे, लक्षात ठेवायचे. इथं 6.5चं माप टाकून घेणार आहोत. आणि 6.5च्या निम्मे किती होतात तर 6च्या निम्मे 3 आणि 6.5
त्याच्या निम्मे 3.25 या इथे टिक मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर घडी आहे आपली 13, तर 13 घडीची टिक मार्क करून इथपर्यंत अशी रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर मागच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावरती टिक करून घेणार आहोत आणि पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती टिक करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची मैत्रिणींनो. आणि इथपासून जो 3चा भाग आलेला आहे तिथपासून आपण मागच्या मुंड्यासाठी गोल आकार देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने. त्यानंतर त्या 3.25च्या खुणेपासून आपण पुढच्या मुंड्यासाठी अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेणार आहोत. तर या इथे आपले मुंडे तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर आपली उंचीची टिक मार्क इथपर्यंत आलेली आहे. तर इथं अशी सरळ रेष मारून घ्यायची आहे. इथं सुद्धा 3 जागेवरती आपली घडी मोजून घ्यायची आहे. आपल्या कमरेचं माप आहे तिथपर्यंत तिथपासून घडी मोजून घ्यायची आहे. त्यानंतर मुंड्याचं माप आलं आहे तिथपर्यंत घडी मोजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जिथून शोल्डरचं माप टाकू तिथपासून घडी मोजून घ्यायची. मी जी कटिंग सांगते यामध्ये तुमचा पुढचा पार्ट सुद्धा निघणार आहे आणि मागचा पार्ट सुद्धा निघणार आहे. तर आपण मुंड्यांचं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो आपण पुढचा गळा टाकून घेणार आहोत. तर आपला पुढचा गळा भरलेला आहे 5.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 6चा गळा भरलेला आहे. तर अर्धा इंच मेजरमेंट आहे आपण शोल्डर जोडण्यासाठी जातं ते. तर इथपर्यंत 6चं माप आपण टाकून बॉक्स करून घेणार आहोत. त्यानंतर जे 6चं गळ्यासाठी माप टाकले तिथं अर्धा इंचावरती टिक मार्क करून त्याला गोल आकार देऊन घेणार आहोत. इथं आपला पुढचा गळा मैत्रिणींनो तयार झालेला आहे. त्यानंतर प्रेस पट्टी काढण्यासाठी प्रेस पट्टी किंवा ब्राशर पट्टी सुद्धा म्हटलं जातं. तर आपला जो कमरेचा भाग आहे तिकडं आपण 2.5 इंचाची प्रेस पट्टी टाकणार आहोत. जर छाती जर जास्त असेल तर मागच्या उंचीतून 1.5 इंच वजा करून पुढची उंची तयार होते. आणि छाती जर कमी असेल तर मागच्या उंचीतून 2 इंच मिळून 2 इंच वजा करून पुढचा भाग तयार होतो. तर त्या कमरेच्या साईडला आपण 2.5 इंचाचा प्रेस पट्टीसाठी माप टाकलं आहे मेजरमेंट. आणि पुढच्या साईडला 3.5 म्हणजे ही 3.5 आणि 2.5ची प्रेस पट्टी आहे. तर प्रेस पट्टीला आकार देण्यासाठी जिथं आपण 2.5चं माप टाकलंय तिथपासून अर्ध्यापर्यंत सरळ रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर या इथे थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही प्रेस पट्टी जोडून घ्यायची. तर आपला ह्या ब्लाऊजच्या मापाची छातीचा भाग मोठा आहे त्यामुळे इथं तसं तर 3.5चं माप टाकलं जातं टक्ससाठी, पण छाती जास्त आहे त्यामुळे या इथे मी 4चं माप टाकणार आहे. छाती जर कमी असेल तर तुम्ही 3.5चं माप टाकू शकता. आणि सगळ्यांसाठी ब्राशर पट्टी आणि प्रेस पट्टी सेमच निघली जाते अशाच पद्धतीने. त्यानंतर जर तुम्ही 2 इंच वजा केले मागच्या उंचीतून पुढची उंची काढण्यासाठी तर या इथे 3.5ची प्रेस पट्टी होणार आहे आणि या इथे 4.5ची होणार आहे. म्हणजे फक्त प्रेस पट्टीचा आकार वाढणार आहे, ब्राशर पट्टीचा आकार वाढणार आहे. तर मैत्रिणींनो इथं जर आपण जे 4 वरती टिक करून घेतली आहे, जर छाती कमी असेल तर 2चा टक्स द्यायचा आहे. आपण जे मेजरमेंट घेतलंय हा माझाच ब्लाऊज आहे, छाती जास्त आहे त्यामुळे आपण इथे 2.5चा टक्स करून घेणार आहोत. त्यानंतर दोन्ही साईडला सुद्धा या इथे अशा पद्धतीने टक्सचं माप आपण करणार आहोत. त्यानंतर जो पुढचा भाग आहे जिथं आपण हुक लूक पट्टी जोडतो किंवा बटन काच पट्टी करतो तिथं, तर गळ्यापासून प्रेस पट्टीपर्यंत किती माप भरतंय 7, तर 7च्या निम्म 3.5 होतंय. तर इथं टिक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथं एक टक्स म्हणजे हा आपला झाला दुसरा टक्स तयार. तर या आणि या टक्समध्ये कितपत अंतर बसतंय, तर आता ही छाती जास्त आहे त्यामुळे आपण टक्स वाढून घेणार आहोत. तर इथं 2.5चा टक्स घेतलाय तर या इथे मी 3चा टक्स करून घेणार आहे. सगळ्या पॉइंटमध्ये अगदी 1.5 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने. तर या इथे तुम्ही पाहू शकताय
या खालच्या टक्समध्ये आणि या टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर राहील अशा पद्धतीने, किंवा 2 इंचाचं, सगळ्यामध्ये समान अंतर राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हा टक्स सुद्धा तयार करून घेतलाय. त्यानंतर छातीच्या साईडने वरती 1 इंच किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 इंच अशा पद्धतीने टिक करून घ्यायचे आणि हा टक्स सरळ या टक्सच्या दिशेने तिरका ओढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या टक्स पासून या टक्सचं अंतर 2 इंच, कारण या इथे आपण या टक्सचं दोन्ही मधलं अंतर 2 इंच घेतलंय, त्यामुळे इकडे सुद्धा आपण 2 इंचचं अंतर भरणार आहे. तिथपर्यंत हे टक्सचं अंतर घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने टक्स मारून घेण्यासाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे. फक्त खालच्या बाजूचा टक्स थोडासा मोठा येतो खोलगट भाग करण्यासाठी, आणि हे टक्स एकदम कमी म्हणजे 1/2 इंचातच मारले जातात. त्यानंतर या टक्स पासून मुंड्याच्या साईडला 2 इंच मोजून घ्यायचे आणि त्यानंतर अशाच पद्धतीने आपण टक्स तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी 1/2 इंचाचा अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे. हा मुंडा, ह्याला मुंडा असं म्हणायचं जिथं बाही जोडली जाते तिथं, ही प्रेस पट्टी किंवा ब्राशर पट्टी. त्यानंतर हा पुढचा भाग 4 टक्स तयार झालेले आहेत. या चारींमध्ये अगदी समान अंतर घ्यायचंय. त्यानंतर हा झाला पुढचा गळा. त्यानंतर आता कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या इथे कटिंग करताना पटपण प्रेस पट्टी घेतली आहे किंवा ब्राशर पट्टी घेतली आणि कटाकट पटपट कट केले असं अजिबात करायचं नाही. तर जिथे आपली घडी येते तिथपासून कट करायचंय अशा पद्धतीने. आणि जी छातीच्या साईडची घडी असते तिकडून पण त्याच पद्धतीने कट करायचंय. आणि जिथे आपला मुंडा वळतो मागच्या मुंड्यापासून कट करायचंय. लक्षात ठेवायचंय डायरेक्टली आतल्या मुंड्यापर्यंत अजिबात कट करायचं नाही, नाहीतर तुमची अख्खी कटिंग वायाला जाईल मैत्रिणींनो आणि तुम्हाला पुन्हा आदबावं लागेल. त्यानंतर अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर हा कार्ड शीट पेपर किंवा पेपर कटिंग ओपन करून घ्यायचंय आणि दोघांच्या मधोमध इथपासून 2 पार्ट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. तर अगोदर पुढच्या भागाची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. इथं प्रेस पट्टी पासून असा आकार देऊन ही प्रेस पट्टी कट करायची अगोदर. त्यानंतर हा पुढचा भाग आहे त्यामुळे पहिल्यांदा इथपासून या मुंड्यापासून पुढच्या मुंड्यासाठी आपण जे मेजरमेंट टाकले 1 इंचाचं तिथपासून कट करायचंय. त्यानंतर आपण गळा कट करणार आहोत. हा पुढचा गळा आहे तर इथपासून कट करायचंय. तर हा झाला आपला पुढचा भाग आणि प्रेस पट्टी. आता मी तुम्हाला दाखवते की मागचा भाग, हा आपला मागचा भाग निघलेला आहे अशा पद्धतीने. तर बरोबर आपण पहिल्यांदा मागच्या मुंड्यानुसार कटिंग केल्यामुळे मागचा मुंडा अलगद निघालेला आहे. त्यानंतर आता काय करायचंय की आपली जी मागची उंची रेडीमेड तयार झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते या इथे शोल्डरच्या मेजरमेंटसाठी 1/2 इंच, त्यानंतर कमरपट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच यामध्ये शिलाई मार्जिन जातं. त्यानंतर आपला गळा आहे 11, तर इथपर्यंत 11 पर्यंत टिक करून घ्यायची आहे. इथं 2.25 इंच माप टाकायचे कारण गळा आपला गोल आहे आणि 2.25 इंच माप टाकल्यामुळे गळा अगदी सुंदर तयार होतो मैत्रिणींनो. त्यानंतर इथं शोल्डर वरती 2.5 इंचाचं माप टाकून घ्यायचंय आणि हे 2.5 इंचाचं माप आणि आपलं जे गळा आहे 11 जिथं आपण 2.25 इंच माप टाकले तर हे जोडून घ्यायचंय. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही स्केलच्या साहाय्याने किंवा पट्टीच्या साहाय्याने जोडू शकता. त्यानंतर हा मुंडा तर आपला तयारच झालेला आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही सुट्ट माप टाकत असाल तर या इथे आपण मुंडा घेतलेला आहे 6.5चा. तर या इथे 6.5च्या निम्म होतंय 3.25.
तर 3.25 इथं मेजरमेंट आलं, इथपासून आपण गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर मागच्या मुंड्यासाठी आपण या इथे आपण मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचाचं जे माप घेतलं होतं मार्जिन इथपर्यंत, तर इथपासून आपण आकार दिलाय मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता अगदी बरोबर आपलं मेजरमेंट आलेलं आहे. त्यानंतर जिथं आपण मागचा गळा काढलाय तिथं सुद्धा 1/2 इंचाचं मेजरमेंट द्यायचंय. लक्षात ठेवायचंय पुढचा गळा असो वा मागचा, तिथं मेजरमेंट 1/2 इंचाचंच द्यायचंय. ती प्रोसेस सेमच असते, फक्त बदल होतो तो मुंड्यासाठी. पुढच्या मुंड्यासाठी आकार देताना 1 इंच आणि मागच्या मुंड्याला आकार देताना 1.5 इंचाचं मार्जिन करून घ्यायचंय आणि त्याच्यावरून आकार द्यायचा आहे. त्यानंतर हा मागचा गळा आपण मस्त छान गोल आकारामध्ये कट करून घेऊयात. त्यानंतर मैत्रिणींनो इथं झाला आपला मागचा भाग तयार. त्यानंतर इथं कमरेच्या साईडला 4 इंच माप टाकून घ्यायचंय आडवं. त्यानंतर उभं सुद्धा 4 इंच माप टाकून घ्यायचंय आणि हे झाले पाठीमागचे टक्स. त्यानंतर ह्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन आणि ह्या साईडला 1/2 इंचाचं मार्जिन. मला टक्स खूप मोठा किंवा जास्त टक्स आवडतो, त्यामुळे मी 1/2 इंचाचं, तुम्ही पाव इंचाच्या वरती टक्स टाकले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हे झालं आपल्या मागच्या पुढच्या भागाचं कटिंग. तर आता आपण भाई कट करणार आहोत. याच्या कार्डशीट पेपरमध्ये काही माझ्या भाईचं माप बसत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला एका दुसऱ्या पांढऱ्या एका कागदावरती भाईचं माप दाखवणार आहे. तर या इथं आपल्या भाईचं माप आहे 5.5 अधिक 2 इंच 7.5. तर या इथे 7.5चं माप तयार केलेलं आहे मी. बाहीची घडी टाकण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपल्या ब्लाऊजची छाती आहे 44चा चौथा भाग होतोय 11. हा खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. तर इथं 11चं घडी टाकून घ्यायची. त्यानंतर खाली सुद्धा आपला जो दंडगेरा असतो तिथे सुद्धा 11ची घडी टाकून घ्यायची आहे. आणि जिथं आपण 5.5 माप टाकले तिथं सुद्धा 11ची घडी टाकून घ्यायची आहे. प्रत्येक भाईसाठी असंच मेजरमेंट घ्यायचंय, छातीचा चौथा भाग. तर त्यानंतर जो आपण असा बॉक्स तयार करून घेतलाय तिथं आपण 2.5 इंच खाली जाणार आहोत इथं. त्यानंतर जिथं आपण 2.5 इंचाचं मेजरमेंट टाकलंय तिथपासून अलीकडे आपण 1.5 इंच किंवा 1 इंच घेणार आहोत. तर मला घडी खूप मोठी वाटते म्हणून मी 1.5 इंच घेत आहे. त्यानंतर खाली जिथं दंडघेरा आपण टाकतो तिथं मी 1 इंचाचं मेजरमेंट करून घेणार आहे. त्यानंतर जिथे आपण भाईचं माप टाकलंय 5.5 उंची, तर तिथे सुद्धा मी 1 इंचाचं मेजरमेंट करून घेणार आहे मैत्रिणींनो. मी व्यवस्थित पाहून घेते 1 इंचाचं मेजरमेंट. तर इथं येतं हे 1 इंचाचं मेजरमेंट. तर 3 ठिकाणी आपल्याला 1-1 इंचाचं मेजरमेंट टाकायचंय. इथं मी 1.5 इंचाचं मेजरमेंट टाकलंय. त्यानंतर इथं सुद्धा 1 इंचाचं मेजरमेंट टाकलंय आणि इथं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुद्धा तुम्ही 1.5 इंचाचं मेजरमेंट टाकू शकता, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण जिथं भाईची उंची टाकली, जिथं 1 इंचाचं माप घेतलंय तिथपासून ते हा जो सेंटर आहे जिथं 2.5 इंचावरती आपण 1 इंच किंवा 1.5 इंच आतमध्ये आलोय तिथपासून इथपर्यंत रेष ओढून घ्यायची आणि हे रेषेचं माप मोजायचंय. तर या इथे तुम्ही पाहू शकता इथं 9 इंचाचं माप भरलंय. तर 9च्या निम्मे 4.5. तर ह्या मधल्या रेषेचा मध्य काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथपासून इथपर्यंत किती माप भरतंय ते पाहायचंय आपण. तर या इथे 4.5 भरले, तर 4.5चा मध्ये येतो 2.25 आणि 2.25. त्यानंतर इकडे सुद्धा या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा 2.25 वरती टिक करून घ्यायची. त्यानंतर बाहीचा जो पहिला मध्य आहे त्याच्या वरच्या साईडला 1/2 इंचावरती असं मेजरमेंट करून घ्यायचंय. त्यानंतर जो बाहीचा पुढचा मध्य आहे हा आपला 1 नंबरचा मध्य, हा 2 नंबरचा मध्य आणि हा 3 नंबरचा मध्य. म्हणजे ह्या सर्व लाईनीचा हा मध्य काढलाय आणि त्यानंतर त्या पुन्हा जे 2 पार्ट झाले त्याचा मध्य काढून घेतलाय. म्हणजे ही प्रोसेस आपण 2 वेळा केली. तर जो पहिला मध्य आहे तिथपासून असा टिक मार्क करून घ्यायची आहे गोल आकारावरती 1/2 इंचावर.
आणि जो आपला पुढचा मध्य आहे, मेन मध्याचा दुसरा मध्य थोडक्यात, त्याच्या आतल्या बाजूने आपण अशा पद्धतीने अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर जिथून आपण 1 इंच माप घेतलंय तिथपासून जो आपला हा पहिला मध्य आहे तिथपासून दुसऱ्या मध्याच्या बरोबर मधल्या पॉइंट वरती हा कर्व गेला पाहिजे, वळाली पाहिजे बाही. त्यानंतर अशाच पद्धतीने पुन्हा आपण जिथं दुसऱ्या बाहीपर्यंत, दुसऱ्या मध्याच्या खाली अर्धा इंच वळवून घेतली बाही, तिथपासून तर इकडं जे 1-1.5 इंचाचं माप घेतलंय तिथपर्यंत ही बाही आली पाहिजे. आता कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. इथपासून जे 1 ते 1.5 इंच माप घेतलंय तो पॉइंट आणि बाहीचा जो शेवटचा पॉइंट आहे तिथपर्यंत जोडून घ्यायचंय. हे सर्वात मोठं माप आहे मैत्रिणींनो. नंतर बाही अशा पद्धतीने कट करायची. आणि आता बाही कट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर इथपासून कट करायला सुरुवात केल्याच्या नंतर थोडीशी वळवून सरळ बाही कट करत इथपर्यंत यायचंय मध्यापर्यंत. आणि त्यानंतर इथपासून तो जो दुसरा आपण गोल आकार दिलाय किंवा जो मध्यावरून आकार दिलाय तिथपर्यंत बाही अशा पद्धतीने कट करायची. ही अगदी परफेक्ट बाहीचा मागचा मुंड्याचा भाग तयार झालाय मागच्या बाजूने जोडण्यासाठी. त्यानंतर ही बाही अशी उलगडून घ्यायची आणि त्यानंतर जो 1 इंचापासून आतमधून आकार दिलाय तिथपासून हा फक्त मध्यापर्यंत कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. म्हणजे आपले तुम्ही पाहू शकता बाहीचा हा फुगीर भाग मागचा तयार झाला. त्यानंतर पुढच्या दिशेने जोडण्यासाठी हा पुढचा भाग तयार झाला. तर आपली बाहीची कटिंग तयार झाली आहे मैत्रिणींनो. त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने मध्यावरती डाच मारून घेणार आहोत अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्याला हा भाग शोल्डरवर जोडायचा आहे. त्यानंतर इथे आपण 1.5 इंच बाही दुमडणार आहोत हात शिलाईसाठी. तर इथे अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. त्यानंतर इथपासून अशी बाहीला घडी मारून घ्यायची आहे सरळ. आणि घडी मारल्याच्या नंतर इथे फिटिंग ज्या साईडला करणार आहे तिथं डाच मारून घ्यायचा आहे. बाहीच्या या साईडला डाच मारायचा नाही, बाही मधीच फाटली जाते, त्यामुळे पूर्ण ब्लाऊज वायाला जाऊ शकतो मैत्रिणींनो. तर या इथे आपली बाही सुद्धा तयार झालेली आहे. तर यानंतर आपण हीच मापे ब्लाऊजवर कशी टाकायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या जो मोफत शिवण क्लासचा 4था दिवस आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत बाही ही मापे ब्लाऊज पिसावरती ठेवून कशी कट करायची आहेत ती. त्यानंतर धन्यवाद मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ब्लाऊज मधलं काही समजत नसेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की 100% प्रयत्न करीन. तुमचं असंच प्रेम राहू द्या माझ्यावरती. धन्यवाद. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो. जय हरी.